भाई, तो 21 जणांचा सातबारा आठवतोय का? हा तोच तो 21वा मीच. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. एक बीटमार्क प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आपण सॉन्ग वगैरे जे आहे ते ॲड करून दिलेले आहेत आणि काही शेक इफेक्ट दिलेले आहेत. तो प्रोजेक्टसुद्धा तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथं प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हे जे सॉन्ग आहे मित्रांनो इथं तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो मटेरियलवाला फोल्डर जे आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो सर्वात अगोदर जे कमिंग सूनची बर्थडे टेक्स्ट पेन जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची आहे. याची साईज मित्रांनो तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथून अशा प्रकारे कमी जास्त करून ठेवू शकता. ओके, तर या साईजमध्ये मला ठीक वाटते तर मी एवढी साईज जी आहे ते इथं टेक्स्ट पेनची ठेवून घेतो. त्यानंतर उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून हॅपी बर्थडे टेक्स्ट नावाची हॅपी बर्थडे नावाचे टेक्स्ट पेन जे आहे ते इथं ॲड करून घ्यायचे. याची साईजसुद्धा तुम्हाला तेवढीच ठेवायची आहे जेवढी पहिल्या PNGची ठेवली आहे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा व्हिडिओ जो आहे तो आणखी क्रिएटिव्ह वाटेल. ओके, त्यानंतर मित्रांनो हे लेअर जर इथं कमी पडत असेल तर या ऑप्शनचा यूज करून इथं समोरच्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचे. त्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथं बिग ब्रदरची जे टेक्स्ट पेन जे आहे ते सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथं ॲड करून या टाईपमध्ये रिसाईजमध्ये सेट करून घ्यायचे आणि याला समोरच्या बीटमार्कपर्यंत या ऑप्शनचा यूज करून कट करून घ्यायचं आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं 6 ते 20 पर्यंत यायचं. प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ ज्या फोटोवर क्रिएट करत असाल तो फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला जे आहे मित्रांनो शेवटपर्यंत या ऑप्शनचा यूज करून वाढून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मित्रांनो इथं काय करायचं आहे, तुम्हाला जो शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट करून घेतलेला आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बॅक येऊन तर यामध्ये मी 2 प्रकारचे शेक इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तर सर्वात वरची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बीटमार्क प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तो ओपन करून घ्यायचा आहे. आता बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जेवढे आपण टेक्स्ट पेन जे आपण ॲड करून घेतलेले आहेत त्या टेक्स्ट पेनजीला अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके, तर इथं बघू शकता मित्रांनो आपल्या या टेक्स्ट पेनजीला हा इफेक्ट जो आहे तो देऊन झालेला आहे. तुम्हाला काय अशाच प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो द्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे मित्रांनो आणि परत आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खालची लेअर जी आहे ते सिलेक्ट करायचे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो फोटो आपण ॲड केलेला आहे त्या फोटोवरती अशा प्रकारे टॅप करायचा आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून या फोटोला सुद्धा हा इफेक्ट जो आहे तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथं 6 ते 20 पर्यंत यायचं आहे. प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. इथं तुम्हाला हा इफेक्ट दिलेला आहे व्हिडिओ इफेक्ट. हा व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथं व्हिडिओ इफेक्टला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये झूम करून घ्यायचा आहे मित्रांनो हा इफेक्ट. ठीक आहे, त्यानंतर व्हिडिओची जेवढी लेंथ आहे तिथपर्यंत आपल्याला हा ठेवायचा आहे आणि उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो व्हिडिओची लेअर सिलेक्ट करायचं आहे. ब्लेंडिंग मोडवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला लायटनमध्ये जाऊन इथं याला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके, स्क्रीन सेट केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता काही अशा प्रकारचा हा इफेक्ट जो आहे तुम्हाला इथं कंट्रास्टमध्ये जायचं आणि याला सॉफ्ट ओव्हरले म्हणून सेट करून घ्यायचं आहे या टाईपमध्ये. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो फोटोला जे आहे ते थोडं आणखी तुम्हाला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे,
म्हणजे आपली ब्लॅक स्क्रीन जे आहे ते दिसली नाही पाहिजे एवढा झूम करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तो प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून हा जो टेक्स्ट पेन जे आहे तो ॲड करून जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत याची लेंथ वाढून घ्यायची आहे। याची साईज तुम्ही इथून कमी जास्त करू शकता आणि याला रिसाईजमध्ये सेट करून बरोबर सेंटरला सेट करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो इथं 100% बनून रेडी झालेला आहे। आता तुम्हाला वरती एक ॲरो दिसत असेल, ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत।